आजच्या कथेचे नाव आहे सुंदर माझे घर. बिट्टी बेडकुळी तळ्यातल्या कमळाच्या पानावर निवांत लोळत होती. वरून पावसाच्या धारा येत होत्या. सगळ्या तळ्यात टिपटिप आवाज येत होता आणि गारगार वारा सुखद वाटत होता. पावसाच्या थंड थंड थेंबांमध्ये तिला मनसोक्त उड्या मारायच्या होत्या. पण तितक्यात तिला गाणे गावेसे वाटले. तिने आनंदाने आपले तोंड उघडलेच होते की अचानक तिच्या कानावर एक मंजूळ स्वर आला. बिट्टीने इकडे तिकडे पाहिले तर पलीकडच्या झाडावर एक छोटीशी मुनिया पक्षी बसली होती. ती आपल्या छोट्याशा चोचीत नाजूक काड्या धरून घरटे विणत होती आणि मध्येच ती गोड गाणेही गुणगुणत होती. बिट्टीने काही वेळ तिचे निरीक्षण केले आणि मग एक उडी मारून त्या काठावर पोहोचली. माझे घर पाहिले आहेस का? किती मोठे आहे ते. विशाल तळे, रंगीबेरंगी कमळे आणि वाहत्या पाण्याचा मनमोहक आवाज. हवे हवेसे वाटेल असे घर आहे माझे, बिट्टी कौतुकाने म्हणाली. मुनियाने तिच्याकडे एक नजर टाकली आणि नाक मुरडत म्हणाली, शी, कसले घर आहे ते. आत फक्त चिखल आणि गाळ. त्यापेक्षा माझे छोटेसे घर किती सुंदर आणि उबदार आहे. बिट्टीला थोडे वाईट वाटले, पण तिने गुपचूप पुढे उडी मारली. आज सगळीकडे मऊमऊ चिखल पसरला होता. त्यात उड्या मारण्याचा मोह तिला आवरला नाही. ती आनंदाने घसरगुंडी खेळू लागली. खेळता खेळता तिला एक मोठा दगड दिसला. बिट्टीने उत्साहाने त्या दगडावर उडी मारली आणि अचानक आतून आवाज आला, कोण आहे? त्या मोठ्या दगडातून कासवदादा मान बाहेर काढून इकडे तिकडे पाहू लागले. बिट्टी दचकली. अगं बाई, कासवदादा, तुम्ही दगडात राहता वाटते, तिने आश्चर्याने विचारले. हो ग, हेच माझे घर आहे. गरज वाटली की बाहेर येतो आणि धोका असेल तर लगेच घरात लपतो, असे म्हणून कासवदादा पुन्हा आपल्या कवचात गायब झाले. बिट्टीला गंमत वाटली. माझ्या घरासारखेच आहे की हे. मला हवे तिथे उडी मारता येते आणि त्यांना हवे तसे आत लपता येते. ती पुढे चालत गेली. वाटेत तिला मधाचे एक मोठे पोळे दिसले. त्यामध्ये भरपूर मधमाशा गुणगुणत होत्या. काही आत जात होत्या, काही बाहेर येत होत्या. बायांनो, तुम्ही इतक्या जणी या छोट्याशा घरात कशा काय राहता? बिट्टीने आश्चर्याने विचारले. त्यावर एक माशी तिच्या भोवती गुणगुणत म्हणाली, छोटेशे, अगं, आत कितीतरी षटकोनी खोल्या आहेत. प्रत्येकाला जागा आहे आणि मधाचा साठाही आहे. आम्हाला कुठे बाहेर पडण्याची गरजच नाही. बिट्टीला आश्चर्य वाटले. वा, माझ्या घरासारखंच आहे हे. पण मला सगळीकडे पोहता येतं आणि यांना घरातच भरपूर जागा आहे. थोडं पुढे जाताच तिला एक भल्लं मोठं झाड दिसलं. त्याच्या फांद्यांवर सुग्रणीची लोंबती घरटी होती. वाऱ्याने ती इकडून तिकडे हलत होती, पण तरीही तुटत नव्हती. बापरे, एवढ्या वाऱ्यातही तुमची घरे पडत नाहीत? बिट्टीने वर पाहत विचारले. सुगरणबाई आपल्या इवल्याशा चोचीत काड्या घेऊन घरटे विणत म्हणाली, नाही ग, आम्ही खूप कष्टाने आणि मजबूत विणतो आमची घरे. त्यामुळे कितीही वादळ आले तरी आमची घरे टिकून राहतात. बिट्टी अचंबित झाली. किती वेगवेगळ्या प्रकारची घरे असतात ना. ती विचार करत पुढे जात होती. तेवढ्यात तिला कुठूनसा आवाज आला. माझे घर किती छान आहे. खाऊच्याच घरात राहते मी. बिट्टीने इकडे तिकडे पाहिले तर शेजारी एक मोठा पेरू पडलेला होता आणि त्यातून एक लहानशी अळी डोकावून तिला बोलावत होती. होय, हे बाकी खरंच. आत रोज नवीन खायला मिळत असेल. बिट्टीने मान डोलावली. तेवढ्यात आकाशात पुन्हा गडगडाट झाला. विजा चमकल्या आणि पाऊस कोसळायला लागला. बिट्टी पळत पळत एका मोठ्या मशरूमच्या खाली जाऊन थांबली. गार वारा वाहत होता. झाडांची पाने थरथरत होती आणि पावसाच्या थेंबांनी तळं नाचू लागलं होतं. आत्ता मात्र तिला पुन्हा गाणे म्हणावेसे वाटले. तिने डोळे मिटले आणि आनंदाने गाऊ लागली. गारगार वारा अन पावसाच्या धारा, भिजलेली राने अन पानोपानी गाणे, झुळझुळणाऱ्या पाण्यात थेंबांची नक्षी, फांदीवर डुलतात भिजलेले पक्षी, ओल्या मातीत सुगंधाची भर, सगळ्यात सुंदर माझेच घर. यावरून आपल्याला शिकवण मिळते, प्रत्येक प्राण्याचे घर वेगळे असते, पण त्याला तेच सर्वात सुंदर वाटते. कारण घर ही केवळ वास्तू नसते, तर ती आपली सुरक्षितता, आनंद आणि समाधान यांची प्रतीक असते. तर मित्रांनो, ही गोष्ट इथेच संपली. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.